तेने ब्रह्मरुदा तेजो वायुर्दा यथा विनिमयो यत्र त्रिशरो दाम्ना स्वेन सदा निरस्तपूर्वं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपाल अपाणे जुह्वति प्राणं प्राणेन पानां तथा प्राणायाम परायणाः। भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या 29व्या श्लोकाचा आपण विचार करतो आहोत। विषय आहे हवन। अपाणी जुह्वति प्राणं प्राणान् प्राणेश जुह्वति प्राणी प्राणं तथा परे प्राणापान गतिर्ध्वा प्राणायाम परायणाः। भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे, एवढे हळूच रामकृष्ण तुला कळत नाही का वेळ आहे ते महादेव धरून तुम्ही रोज सांगायला होतं काय जाऊन अपाणी जुह्वति प्राणं। कित्येक आपण वायूच्या ठिकाणी प्राणवायूचं हवन करतो। प्राणी प्राणं तथा परे। पण मग काही लोक जे आहेत ते प्राणाच्या ठिकाणी आपणाचं हवन करतात। काही लोक आपण वायूच्या ठिकाणी प्राणवायूचं हवन करतात आणि काही प्राणवायूच्या ठिकाणी आपण वायूचं हवन करतात। काही प्राणापान गतिरुद्ध्वा। काही नेहमी काही योगी जे असतात त्या प्राण आणि आपण त्या दोन्हीला बंधन करतात। त्याचंच नाव आहे मूळबंध। दोन्ही बंद करणं याला मूळबंध म्हणतात। प्राणही आणि आपणही दोन्हीचं बंधन करणं मूळबंध आहे। काय तेव्हा प्राणापान गतिरुद्ध्वा, प्राण आणि आपणाची गती कुंठित करतात। आणि प्राणायाम परायणाः,
आणि मग काय करतात ते प्राणायाम, या गोष्टी प्राणायामानेच होतात. प्राणाचं आपणाच्या ठिकाणी हवन, आपणाचं प्राणाच्या ठिकाणी हवन, आणि काही प्राण आणि आपण या दोन्हीच्या गतीला कुंठित करतो. माऊली याचा विस्तार करता आहे. मग अपानाग्नीची निमुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगी. आता काही अभ्यासू जे योगी आहेत ते आपण वायुरूप अग्नीच्या ठिकाणी बाहेरचा जो प्राणवायू आहे त्या प्राणवायूला शरीरामध्ये प्रवेश करून प्राणद्रव्याचं हवन करतात. म्हणजे प्राणपूरक नावाचा जो प्राणायाम आहे तो करतात. पूरक, कुंभक आणि रेचक चंद्रनाडीने श्वास वरती घेणं त्याला म्हणतात पूरक. तो थांबवणं सुषुम्नेमध्ये त्याला म्हणतात कुंभक. आणि पुन्हा तो सोडणं त्याला म्हणतात रेचक. याचं गणित आहे 4, 8, 16 या पट्टीमध्ये जे करायचं असतं. 4 म्हणेपर्यंत वरती घ्यायचं, 8 म्हणेपर्यंत थांबून धरायचं, 16 म्हणेपर्यंत सोडायचं. 4, 8, 16 याला म्हणतात पूरक, कुंभक आणि रेचक. या प्राणायामाने तुम्ही जेवढं कुंभक कराल तेवढं आयुष्य वाढलं जातं. श्वास खर्ची पडत नाही, कारण आयुष्य हे श्वासाच्या गणतीवर आहे. आपल्या आयुष्याचे श्वास ठरलेले आहे, तेवढेच श्वास आपल्याला मिळतात. मग आता तुम्ही जर काही पळत राहिला श्वास खर्ची होतो. व्यायाम करताना श्वास खर्ची होतात. पहिलवान लोक लवकर का मरतात? त्यांचा श्वास खर्च होतो. मग तुम्हाला जर आयुष्य वाढवायचं असेल तर हा प्राणायाम करायचा. पूरक, कुंभक आणि रेचक. मग तुम्ही अभ्यासाने जेवढा कुंभक वाढवाल 5 मिनिटापासून 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, तास, 2 तास ते श्वास वाचल्या जातात आणि ते आयुष्य वाढल्या जातं. म्हणून म्हटलं या ठिकाणी पूरक, रेचक आणि कुंभक
किंवा कुंभक रेचक या प्राणायामाला फार महत्व आहे. काही काही इतका कुंभक साधलेला असतो की ते दिवस दिवस त्या कुंभकातच राहतात. काही तर 6-6 महिने राहतात. उगीच का आयुष्य वाढलं होतं कोणाचं आयुष्य वाढलं. चौदाशे वर्षाचे तपते तिरवासे 1400 वर्ष आयुष्य वाढलं या कुंभकाने. इतका कुंभक करायचे ते 6-6 महिने त्या कुंभकात राहायचे. आता 6 महिन्याचं आयुष्य प्रत्येक वेळेस वाढायचं. असं 1400 वर्ष त्यांचं आयुष्य वाढलं. मोठं उदाहरण म्हणजे चांगदेवाचं. पण त्यांना ते योगाभिमानातच गेले ते. म्हणून मुक्ताईला शरण गेले. मुक्ताईने त्यांना उपदेश केला. चांगदेवाची गुरु मुक्ताई म्हणून म्हटलं या ठिकाणी एक अपान प्राणी अर्पिते एक दोहे ते निरुंदिती ते प्राणायामी मणिपती पांडुकुमारा. दोन्हीचं रोधन करणे याला काय म्हणतात? दोन्हीचं रोधन करणं याला काय म्हणतात? मूळबंध. त्याला मूळबंध म्हणतात. कारण बंध किती प्रकारचे आहेत? कोणते कोणते? 3 प्रकारचे बंध आहेत. तेव्हा प्राण आणि अपान या दोन्हीची गती कुंठित केली की मूळबंध साधल्या जातो. या ठिकाणी कुंभक सांगताय की कुंभक तुम्ही जेवढा जास्तीत जास्त अभ्यास कुंभकाचा कराल तेवढं तुमचं आयुष्य वाढलं जाईल. अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्ष पितकर्मशाः अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति. अर्जुना, काही साधकाचं काय सांगितलं? काही साधकाचं अपानामध्ये प्राणाचं हवन करतात. काही साधक प्राणामध्ये अपानाचं हवन करतात. काही साधक दोन्हीलाही कुंठित करतात. काही साधक कुंभक करतात. 2-3 प्रकार सांगितले. कुंभक म्हणजे पूरक, कुंभक आणि रेचक. चंद्रनाडीने श्वास घ्यायचा, सुषुम्नेमध्ये तो थांबवायचा आणि सूर्यनाडीनं तो सोडायचा. त्याचं गणित तुम्हाला सांगितलं मी. म्हणून
अपरे निहता प्राणा निहताहारा प्राणान प्राणेषु जुह्वति. भगवान सांगता आहेत अर्जुना, एक महत्वाचा भाग लक्षात ठेव. आता 3 प्रकार झाले. चौथा प्रकार सांग. काही लोक अपरे नियताहारा, कित्येक लोक आहारावर कंट्रोल करतात. अवघड गोष्टीची म्हणा, हे सगळ्याच गोष्टी अवघड आहेत. सोपं काहीच नाही. आहारच घेत नाही. तुम्ही जेवढा आहार कमी घ्याल तेवढं आयुष्य वाढेल, आणि जेवढं जास्त खाल तेवढं लवकर मरण. युक्त आहार विहार नेम इंद्रियासीसार नशा विवासर निद्रा बहुभाषण. सगळ्यावर कंट्रोल. युक्त आहार विहार कमी घेणं. इतकं कमी घेणं की आपलं शरीर हलकंच्या हलकंच राहिलं पाहिजे. उठवाना बसवाना इतकं जड नको आहे. आता तुम्हाला अनुभव येऊन गेला मागच्या 15 महिन्यात. काय होतं ते गोडाने जास्त जडत्व येत. जड होतं मनुष्य. काय काय होत आता तुम्हाला माहिती आहे का? रोज कशाला सांगायचं. अपरिनियता हारा. हार म्हणजे आहार. नियत म्हणजे अत्यंत संयम. त्याच्यावर काय काय खायचं काय काय खायचं नाही. उगाच शिळीसारखं तोंड चालूच. त्याला बंधनच नाही. काय खावं हेही कळलं, किती खावं हेही कळलं, कुठं खावं हेही कळलं, कोणाचं खावं हेही कळलं. बंधन आहे त्याला. लक्षात. अंतकड शुद्ध जर राखायचं असेल तर या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. युक्त आहार विहार कमी, आणि शिवाय सात्विक. सात्विक आहाराला फार महत्त्व आहे. आणि कमी खाणं म्हणजे माळ अर्ध्यातच पडणार. नंतर माळ जपता जपता भावसामध्ये लागते. झोपला होता काय? नाही नाही, त्याला नाव आहे एक. काय नाव आहे त्याला? काय? आता नवीन शब्द आलाय. डोळे झाकून राहा. हा नाही, ते रोज 5-10 मिनिटं करायला पाहिजे. लक्षात आल्यावर सांगेल. माझ्या लक्षात नाही कधी. हा सर, बरोबर. मेडिटेशन, त्याला नाव मेडिटेशन. हा, मुंबईहून काय सांगा ना. उत्तर सांगायला महत्व आहे. तेव्हा झोपला होता नाही, मेडिटेशन करतो. मग झुलत का होता? तसंच असते मेडिटेशन.
काय अपरे नियत आहार, युक्त आहाराने फार फायदे होते. पहिली गोष्ट लंबोदर पितांबर होत नाही. दुसरी गोष्ट वजन वाढत नाही. तिसरी गोष्ट दम लागत नाही चालता. पाचवी गोष्ट हवेवरही तुम्ही चालू शकता. असे पुष्कळचे फायदे. रोग होत नाही, आरोग्य चांगलं राहत कमी खाल्ल्यावर. अपरे नियत आहार, नियत म्हणजे युक्त, कमी खाणं. पारमार्थिक लोक, योगी लोक नेहमी कमी खातात. सात्विक तर खातातच पण कमी खातात. परमार्थात त्याला फार महत्व आहे. आहारावर कंट्रोल करणं म्हणजे आपल्याला परमार्थात अडचणी निर्माण होत नाही. आणि दर महिन्याला डॉक्टरकडे जायची पाळी हो नाही. आता मी वर्ष झालं डॉक्टरकडे गेलोच नाही. काय परवा तोंडात मला त्रास होतोय ना, ते काय म्हणले डॉक्टरकडे जा. म्हणलं नाही जायचं. काय घरीच नीट झालं पाहिजे. तेव्हा प्राणान प्राणेषु जुह्वति, मग संयम ठेवतात. आणि प्राणान अपानेषु जुह्वति, प्राणाचं हवन अपानामध्ये करतात. सर्वे पेते यज्ञ विदो यज्ञ क्षपित कल्मषा. आणि मग हे सर्व करणारे यज्ञ वेत्ते आहे. आपण आता 2-4 प्रकार पाहिले, 4-5. ह्या सगळ्याला काय म्हणलं? यज्ञ वेत्ते. म्हणजे यज्ञ वेत्य म्हणजे जाणणारे. हे सगळे यज्ञच आहेत. आणि त्यांनी काय केलं? हे असे यज्ञ करून सर्वे पेते यज्ञ विद यज्ञ क्षपित कल्मषाः. कल्मष म्हणजे पाप. त्याने हे यज्ञ करून पाप घालून टाकलं. या यज्ञाने पाप जात. ज्ञान यज्ञाने जातं, नाम यज्ञाने जातं, जप यज्ञाने जातं, ध्यान यज्ञाने जातं. काय हे सगळे यज्ञच आहेत. एक वज्र योग क्रमे सर्व आहार संयमे प्राणी प्राण संभ्रमे हवन करीत. अगोदर सांगितलं अपानामध्ये प्राणाचं हवन कर. आता अपानाचं प्राणात करतात. एक वज्र योग क्रमे. आता काही योगी जे आहेत ते वज्रासनावर बसतात. तुम्हाला जेवढं शक्य होईल जेवलं की वज्रासनावर बसा. म्हणजे तुम्हाला अन्न पचनाचा त्रास होणार नाही. मधून मधून वज्रासनावर बसतच चला. वज्रासन म्हणजे काय? पालच्या मांड्यावरून बसायचं. वज्रासन फार फायदे. गुडघे दुखणार नाही. काय हळूहळू अभ्यास करायचा. वज्रासनावर बसण्याचा प्रयत्न करायचा. मला नाही जमत. मला मी सांगतोय खरं.
पण वज्रासन मला जमत नाही, त्रास होतो मला. तेव्हा एक वज्रासन योगक्रमी, वज्रासनाला फार महत्व आहे. तरी कंबर, पाठ, काय मनके, अपचन हे राहत नाही, पचन होतं सगळं. पण जेवलं की बसावं वज्रासनावर, 5 मिनिटं का होईना बसावं, जेवढं शक्य होईल तेवढं बसत राहावं. एक वज्र योगक्रमी सर्व आहार संयमी. मग आता इथं मगाशी आहाराचा शब्द वापरला त्या, पण आता इथं नियत आहार म्हटलं, आता इथं सर्व आहार संयमी. सर्व आहार जो आहे त्याच्यावर संयम ठेवायचा. लोक येऊ द्याच असं नाही, काही आले की स्वाहा आपल्याला सगळं पचतं. अरे हो, त्याचा परिणाम काय होतो तुला कल्पना नाही अजून. पचतं म्हणून खाऊ नये, लक्षात ठेवा. पचनशक्ती टिकली पाहिजे आणि ती वाढत गेली पाहिजे. तुम्ही जास्त खाल्ला की पचनशक्ती कमी होते, वाढत नाही. आणि रोगाला आमंत्रण दिलं जातं. पण सर्व आहार संयमी, आपले जे काही आहार आहेत सगळे, त्या सर्व आहारावर कंट्रोल करणे, संयम ठेवणे. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला चालताना असं वाटेल की आम्ही हवेतच चालतो. पुष्कळ लोक हवेतच चालतात, ते वेगळं. हवेत चालतात ते वेगळं, आणि इथं सांगतात ते वेगळं. तेव्हा काय, सर्व आहार संयमी, सर्व आहारावर कंट्रोल पाहिजे. कुठे जेवायला गेलं तरी आग्रहाला बळी पडायचं नाही. कोणी काय गोड जरी असलं तरी होऊन जाऊ दे 2 घास, त्याचा फायदा दिवसभर होतो. एक लाडू जर जास्त खाल्ला तर दिवसभर तुम्हाला काही सुधारायचं नाही, दिवसभर फायदा देतो. एक लाडू जास्त नाही, कमी खायचा. काय तुम्ही जर एक भाकरी खात असाल तर 3 चतकुरच खायची, 3 चतकुर खात असाल तर अर्धीच खायची, 2 पोळ्या खात असाल 1.5च खायची. करून बघायला काय हरकत नाही, त्याला फार महत्व आहे. लक्षात, शरीर हलकं राहतं, मन हलकं राहतं, आळस येत नाही, घेण्या देण्याचा व्यापार सुरू होत नाही आहे, झोप येत नाही, जडत्व येत नाही. नाही तर वाचायला बसलं की आलीच असं होतं. माळ घेऊन बसलं की आलीच, कवा माळ पडतो ती कळत नाही. सर्व आहार संयमी, प्राणी प्राण संभ्रमे. आणि मग आहाराचा संयम करून प्राणामध्ये आपणाचा हवन, आणि मग काय करतात, प्राणाचं हवन करतात. कुठं, कुंडलिनीच्या ठिकाणी. कुंडलिनी प्राणायाम केल्याने कुंडलिनी जागी होते. हल्लीच्या काळात आवड आहे ती गोष्ट. आणि मग ती कुंडली सगळ्या नाड्यांचं रक्त
प्राशन करत 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 एक एक पायरीचे उल्लंघन करते. किती पायऱ्या आहेत? किती पायऱ्याचे उल्लंघन करते कुंडलिनी? मोठ्याने सांगत 7. ते 7 पायऱ्याचे उल्लंघन करत 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 सगळ्यात नुसती उल्लंघन करत नाही, त्यांना पालथच घालते सगळ्यात. ते सर्व रसरत पीत 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 ब्रह्मरंध्रामध्ये जाते. मग ब्रह्मरंध्रात एक तळ आहे, अमृतच. मग ते अमृत प्राशन करते जाऊन, आणि प्राशन केल्यानंतर त्या तळ्याला धक्का देते की ते अमृत सगळ्या शरीरामध्ये पसरतं. मग दात हिऱ्यासारखे दिसतात, केस सोन्यासारखे दिसतात, चामडी अत्यंत तेजपुंज दिसते. आणि रोज इथून प्रयागला स्नान करून येतो. असं एक महात्मा होता आळंदीमध्ये. दररोज ते काशीला जाऊन स्नान करून यायचे रोज. म्हणजे सकाळी जायचं आणि संध्याकाळी यायचे नाही, लगेच जायचं की लगेच यायचे. हे साधले जात. कुंडलिनी ही जागी झाल्यानंतर काय, पण त्याच्याकरता कंट्रोल, आहारावर कंट्रोल. ते कोणाचंही खायचं, कुठेही खायचं, काहीही खायचं, जास्त खायचं, आपल्या घरी जास्त खायचं, कोणी जेवायला बोलल्यावर जास्त जेवायचं, आग्रहाला बळी पडायचं. हे सगळ्या गोष्टीचं बंधन करायचं, बंधन पाडायचं. काय तेव्हा मग ती पुढे कुंडली जागी होती. कळलं का? ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले, ऐसे मोक्ष काम सकळ. हे कोण करतं? कोणी करत नाही सगळ्या गोष्टी. काय व्हायचं ते होईल, झालं तिकडे. घ्या खाऊन पिऊन मोजे मरण होईना. ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. मरण मरत होते कशाचं काय आलं बे, घ्यायचं खाऊन पिऊन घ्यायचं. हे कोण म्हणतं? ज्याला भ्रम आहे, अज्ञान आहे. मोक्षाची इच्छा करणारे जे असतात ते मात्र सगळं बंधन पाळतात. मोक्ष काही उगीच मिळत नाही. काय मोक्षाच्या अगोदर ते बाया येतात आडव्या. बाया तो माहिती नाही, तुकोबराच्या दारामध्ये त्या झाडलोट करत होते. आता तरी आमच्याकडे बगल बाबा त्याने बघितलंच नाही. अष्टमहासिद्धी उल्लंघती द्वारी झाडलोट करत. अष्टमहासिद्धी झाली गोष्ट नाही, पण त्यांनी कधीही त्यांच्याकडे डोळा उचलून बघ. परिस्थितीतच 18 विश्वदारी दिलं होतं. या भानगडीत ते पडले नाही. म्हणून म्हटलं या ऐसे मोक्ष काम सकळ. हे कोण करतं या साधना? ज्याला जन्म मरणाचं दुःख कळलेलं आहे आणि यातून मुक्त व्हायचंय, ते हे करतात. जन्म मरण नको आहे. जन्म मरणाचं दुःख त्यांना कळलं
कळत नाही ना. जन्माचं दुःख कळत नाही, म्हणजे आठवत नाही, आठवण राहत नाही. आणि मरणाचं दुःख तेव्हाही कळत नाही, तेव्हाही फार पण सांगताच येत नाही. युगांत हो येते वीर विराग साहत. हो, प्राण जाताना प्रलय काळ होतो, ते ज्याचं त्याला विचारलं पाहिजे. भयानक दुःख आहे. महात्म्याचं दुःख होत नाही, तो भाग सोडून द्या. त्यांच्या हृदयात परमात्मा असल्यामुळे, परमात्म्याचं चिंतन असल्यामुळे गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. त्याला गर्भवासाचं दुःख जाणवत नाही, कारण भगवंताचं नाम ज्याच्या मुखात आहे, ज्याच्या हृदयात आहे, त्याला गर्भवासाचं दुःख जाणवत हो नाहीये. भगवान सर्व ते सहन करतो, त्यांना सहन शक्ती देतो, त्यांना जाणवत नाही, कारण ते जागेवर नसतातच ते जाणवायला. तिथपासून ते एकरूप झालेले असतात, म्हणून त्यांना ते दुःख होत नाहीये. म्हणून महाराजांनी म्हटलं गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. म्हणून तुका म्हणे गर्भवासी आणि सुखी घालावे आमाशी. खुशाल मोठमोठे लोक मुनिमुक्त झाले, भेने गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ होतो. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी झालं, ते 12 वर्ष लपाल रे, कापत कापत बाहेर आलं, ते नागवची पळून गेलं रे. ऐक खेळ्या तुझं सांगितले, आईशी जाणून खेळ खेळे रे. मुनी मुक्त झाले भेणे गर्भवास. गर्भवासाच्या दुःखाने ऋषीमुनी मुक्त झाले. पण महाराज म्हणतात गर्भवासाचं दुःखच नाही, फक्त एकच कर मात्र, तुझा विसरण व्हावा. फक्त एवढं कर देवा, तुझा विसर मात्र आम्हाला पडू देऊ. अखंड हे दान दिगा देवा, एवढंच देवाकडे मागायचं, बाकी काही मागायचं. तुझा विसरण व्हावा. काय म्हणून म्हटलं ऐसे मोक्ष काम सकळ, समस्त हे यजनशीळ. जे मोक्षाची इच्छा करणारे आहेत ना, ते सगळे हे यज्ञ करणारे. या यज्ञाने मोक्ष प्राप्त, हे सगळे यज्ञच आहे. आपण बरेच दिवसापासून यज्ञाचा विचार करतो, कोणते कोणते यज्ञ येते. हे सगळे यज्ञ मोक्ष देणारे आहेत, लक्षात ठेवा. मग ज्याने अनेक प्रकारे यज्ञ केले, आणि काय केलं त्याने, यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले. मनाच्या ठिकाणी बरं खांडीवर मळ पडलाय, काय ना त्याला काही साबण लावता येत नाही, नाही काही उठणं लावता येतं, त्याला काहीच करता येत नाही. मनाच्या ठिकाणी मळ का बरं आहे, लोकांच्या भानगडी, त्याच्यामुळे ते मन मलिन होत. कोणाचं काही बोलायचंच नाही, अर्ध पाप आपल्याला लागायचं. कोणाची कुटाने केली म्हणून कोणाचं काय करायचं आपल्याला. कोणी कसंही असो, हे तसले तू असला आणि या भानगडी बोलायचं नाही, नाही तर ते बिचारे करून रिकामी होतात आणि हे हमाली करतात, रिकामी बिन पैशाची. म्हणून
मनोमळ क्षालन केले. मनाच्या ठिकाणी जे मालिन्य साठलंय, खूप मळ साठला, ह्याची निंदा कर, त्याची निंदा कर, ह्याची स्तुती कर, त्याला वर चढव, याला खाली घाल, ह्याची भानगडी कर, त्याच्या भानगडी कर, काही कारण नसताना लोकांचं कुठं निघत फार आवडतं माणसं, त्यात फार प्रेम निर्माण होत, पण त्यांनी मनावर गंज चढतो, गंज. आणि तो या यज्ञाच्या द्वारा, यज्ञद्वारा मनोमल क्षालन केले. या यज्ञाच्या द्वारा त्याने, कारण या नामयज्ञाने, ज्ञानयज्ञाने, ध्यानयज्ञाने, जपयज्ञाने, योगयज्ञाने, या सर्व यज्ञाने मनावर साठलेला मळ तो नष्ट. म्हणून करत राहा. आपण हे बी करायचं, ते बी करायचं, बरं का. देवाचं बी नाव घ्यायचं, लोकांच्या भारी तसलं नाही काय. एकच करायचं, बाकीचे भानगडी करायचं नाही. कासया गुणदोष पाहू आणि कांचे, मज काय त्यांचे उणे असे. लोकांच्या भानगडी आपल्या जवळ काय कमी पडले, पुष्कळ आपल्या जवळ आहे, ते बघा ना तुम्ही. लोकांचं कसं काय. म्हणून ये यज्ञद्वारा मनोमळ क्षालन केले, धुवून टाकले. तुम्हाला तर कल्पना आहे कसे धुतल्या जातात. लोकांची निंदा केली तर त्यांचे कपडे पांढरे राहतात आणि आपले काळे होतात. लोकांची निंदा केली तर कबीर महाराज उगाच वाटायचं. काय वाटायचं, माझ्याजवळ पाप आहे फार. ते गेले आपल्या सद्गुरूकडे, म्हणले महाराज मला उगीच वाटतं माझ्याजवळ पाप आहे फार. तुम्ही कोणाची निंदा करता का? म्हणजे नाही. कोणाचे कुठाने करता का? म्हणजे नाही. कुणाचं कमी अधिक गुण बावळं पाहता का? म्हणजे नाही. मग काय वाटतं? पण मला उगीच वाटतं. म्हणलं वाटतं तर मग असं करा, तुमच्या अंगावरचं जे उपकरण आहे ते बिबियाच्या तेलात बुडवा आणि ते वाळवा. आणि ते वाळल्यानंतर एक रिक्षा बनवा, नाही तर टांगा, आणि 2 वेश्या बनवा, आणि त्या दोघी बाजूला 2 बसून घ्या. आणि जी माळीवाडा वेश पासून दिंडी काढायची ती दिल्ली गेटपर्यंत. बघा काय काय होतं. मग त्याने केलं ते. वेश्याला बोलवायला गेले, ते म्हणले तुम्ही इकडे कसे काय आला? आलो उगीच. नाही पण इकडे यायचं तुमचं काम नाही आहे. नाही म्हणले माझं तुमच्याशी काम आहे. मग आमच्याशी काय काम आहे? काही नाही म्हणले, फक्त टांग्यामध्ये माझ्या भोवताली बसायचं दोन्ही, एवढंच. एवढं तुमची मजुरी देईल मी काय असेल. म्हणजे बरं. मग ते काळा कपडा बिबियाच्या तेलात काय साधा आहे का? निघतच नाही कधी. कपडा जाळला तर निघत नाही. मग ते घेतलं अंगावर आणि 2 बाया 2 भोवताली आणि चालला टांगा. मग काय माणसं, आता काय माणसाचं सांगावं तुम्हाला. आणि भजन करीत होता, वारीला जात होता, आणि एकादशी करत होता, आणि
काय काम आहे काही रिकाम कुठाने ना काय करायचं आपल्याला काही आपल्याला काय घेणे त्याचं पण ते नाही ना आपल्या तोंडाला सवय झाली उच्चापती करायची आणि मग काय विचारतात सगळे लोक दारात येऊन गर्दी प्रेमानंद सारखी त्यांच्या दर्शनाला होते यांना नाव ठेवायला होतं जसे लोक नाव ठेवतील तसा तो कपडा पांढरा होत गेला आता थोडासा राहिलाच होता ते आले दिल्ली गर्दी असं असल्या लोकांची फार गर्दी होती आणि मग दिल्ली गेटला आल्यावर एक सज्जन माणूस होता तो देवाची पूजा करत होता आणि त्याची बाईक म्हणजे चाट्याला त्याला लोकांच्या कुटण्याशिवाय पोट भरायचंच नाही ते गडबड ऐकली होती ना गलबाला ती आली बाहेर अगं वया मी याला आणि देवाचं भजन करतोय आणि बायाला घेऊन फिरतोय बरं गेलं बघितलं तर बरं आहे ते गेले नवऱ्याकडे अहो म्हणे चला चला असं म्हटलं काय चला मी पूजा करतोय भानगडी ते नंतर कर पूजा पण तू बघ तुला काय करायचं करणं मला कसं बोलली तू नाही नाही चला धरला हाताला काय नान ओढीत बघा बघा हात मला रांडे म्हणजे का त्याचं बिचारलं 2 पाट्या पाप राहिलं आता एक तुझ्या पोरक्यावर आणि एक माझ्या पोरक्या बस बोंब मारला त्यांचा कपडा सगळा पांढरा शुभ्र झाला त्या बायाला नमस्कार केला त्या पैसे द्या नकमाला आम्हाला पैसे द्या तुमच्या साधूचे आणि ते गेले निघून हे बी गेले निघून आता मनात संकल्प विकल्प राहिला काय मी कसं काय सांगितलंय जी ही येत नाही मनोमन शाळा केली अशा प्रकारे झालेली सेवा भगवत सेवेला समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू कुंडलिक नेहमी सांगत असतो मग तुमच्या लक्षात राहत नाही खरंच लक्षात होतं का खरंच लक्षात कोणाच्या होतं सांगा नाही नाही पण कोणाकोणा लक्षात म्हणून तर सांगावं लागतं आणि तुमचा पडायचा आमच्या फायद्यात तुमच्या जेवढं लक्षात राहायचं नाही तेवढं आमच्या फायद्यात असं आता
सीताराम